राम राम मित्रांनो, मी वैद्य गोकुळ कोकाटे. बघा, 4 ते 5 महिन्यांचं झाड, 5 महिने नाही झाले, 4च महिने झाले. आणि हे त्याची फल्ली. मी 4-5 दिवसच्या अगोदर आलतो, तिथं काहीच नव्हतं. बघू शकता तुम्ही फल्ली, शेंग. ठीक आहे, आता तुम्हाला मोजून दाखवतो मी. हे हातापासून बघू शकता तुम्ही. हो, कॅमेरा पकडता नाही येत तरी तुम्ही अंदाजे समजू शकता की 2.5 फुटापर्यंत शेंग झालेली आहे. बघा, याच्यात उत्कृष्ट असं पीक म्हणजे मी आता उन्हाळ्यासाठी याच्यामध्ये टोमॅटो लावलेला आहे. हे बघू शकता टोमॅटो. आणि इकडं शिंगल तास आहे. या इथून पासून काय केलं मी, 2 तास लावलेलं नाही, हा एकच आहे. हा 1 तासच आहे. 1 तासामध्येच आहे सर्व. दिसलं. आणि शिल्लक रोप जर झालं तर हे असे 2-2 बघू शकता तुम्ही. आपण नळीच्या इकडून तिकडून 2-2 तास लावलेले आहे. जेणेकरून आता या बगीच्यामध्ये शेतकऱ्यांनी जर फायदेशीर शेती करायची असली तर मी असं नाही म्हणत की शेवकाच आहे. तसाही शेतकरी कुठलंही पीक घेतलं तर हात तोडू शकत नाही, 100% आहे. पण आपण संधीचा लाभ कसा घ्यावा तोच शेतकरी समजावा. आता या 2 झाडांचं डिफरन्स हे 8 फुटांचं आहे. तर काय करायचं, यातील जे इकडलं झाड आहे इकडं 4 फुटापर्यंत आरामात येईल आणि इकडलं असं 4 फुटात आरामात मध्ये येईल. याचं पद्धत यासाठी सांगितलं की माझ्याजवळ जे जात टमाटरची विकसित केलेली जात आहे हे जमिनीवर सुद्धा येते. त्या कारणानं कुठलं टेन्शन नाही. आणि ठिबकमध्ये ठिबकवर तर पाणी द्यायचं तर अजिबातच टेन्शन नाही आहे. झालं. आणि तुम्हाला काळी कचरा दिसतो, हा काळी कचरा आपल्या कामाचाच आहे. याचे सेंद्रिय कार्बोदक तयार होतात, कार्बन जमिनीमध्ये वाढतात, स्फुरण वगैरे, पोटॅश. सर्वात जास्त त्याच्यात गंधकाचं प्रमाण सर्वात जास्त होतं सल्फरचं कचऱ्यामध्ये. तर हाही मिळून जातो. याचं उगीच टेन्शन घ्यायचं नाही, कारण याच्यावरतीच आपले टमाटरचे झाडं लागणार आहेत. आणि जेणेकरून टमाटर खालीही खराब होत नाही. आणि उन्हाळ्यामध्ये तर प्रश्न उरतच नाही आहे टमाटरचा की खराब होईल की काय होईल. तर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीची झाडं झालेले 8 दिवस झाले लागवणला. विचार करा की कोण्या पद्धतीचं कसं पीक घ्यायचं. एकदल पिकावर कधीच थांबू नये. दुसरे जेवढे पिकं एका पिकात पिकं घेतल्या जातील तेवढ्या पिकाचंच घ्यायचं. हे नाही तर ते नाही तर हे पीक आलं पाहिजे. म्हणायचा अर्थ माझा एकच आहे की आता उन्हाळ्यामध्ये उन्हामध्ये टमाटर येऊ शकत नसते, पण मी आता या जानेवारी महिन्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये अशी लागवड केली शेवटी. आणि हे मला माहीत आहे मार्चच्या शेवटी माझं टोमॅटो हे पीक चालू होतं. आणि त्याच्यावर ह्या झाडांची सावली जी आहे ती सावली अल्प प्रमाणात पडतो. म्हणजे जेवढं ऊन पाहिजे प्रकाश संश्लेषणासाठी तेवढंही ऊन यांना मिळते. म्हणून जेणेकरून असे पिकं घेत जा आणि बे टाईम घ्या, तरच शेतकरी टिकू शकतो. आणि कुठली जर अडचण असली आणखी टोमॅटोसाठी की जात तुम्हाला लागत असेल तर मी नक्कीच तुम्हाला कळवेन. आणि शेतकऱ्यांनी निराश न होता जागे व्हा. कोण्या पद्धतीचं कसं पीक घ्यायचं हे जसे पुण्याकडील शेतकऱ्यांना माहीत आहे तसं तुम्ही त्यांच्या शेताला भेटी द्या. काही 2 गोष्टी तुम्हाला चांगल्याही सांगतील. कसं आहे, संपूर्ण माहिती कुठला शेतकरी काही देऊ नसतात शकत. आता मी फिरलेला हिंडलेला सर्व माहीत आहे मला कोण कसं आहे. तर जेणेकरून तुम्ही असं आंतरपीक म्हणून पिकं घेत राहा. निव्वळ तूर आणि कपाशी याच्या नांदी लागतात तर तुम्हाला आयुष्यात कधीही जमिनीतलं पीक पुरे नासं होणार. कारण हे मार्केट जे आहे ते आपल्या हाती नाही आहे. आज पुण्यासारखी मार्केट महाराष्ट्राला लाभलेली आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये जर पुण्या ठिकाणी जर तुम्ही इथून माल नेला 5-5, 10-10 शेतकरी मिळून, तर निश्चितच तुम्ही 2 ते 4 हजार रुपये रोजाला कमी राहत ना, कमीत कमी. ठीक आहे, पीक कोणचं निवडायचं काय निवडायचं हे तुमच्यावर जबाबदारी आहे. आपली जमीन कशा प्रकारची आहे. तसं विदर्भातली जमीन कुठली जमीन खराब नसते. आता कोणी शेतकरी नालायक बोलत असतील की ही जमीन खराब आहे, तो शेतकरी नालायक आहे. जमीन नालायक नसते आणि तिच्या मात्र आपलं पोट असते. पाहू शकता. तुम्हाला जे विजिट द्यायची असली माझ्या माझा आयुर्वेदिक चॅनलला, त्याच्यावरती माझे व्हिडिओ अपलोड होत असतात. अधिक माहितीसाठी माझा इंस्टाग्राम आयडीवर आहे माझं गोकुळ कोकाटे म्हणून. आणि माझा फोन नंबर 7972133329. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.
जय शिवराय, जय हिंद.